ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लेखी आश्वासन दिल्याने खिद्रापुरातील जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित। पूल बांधकामासंदर्भात होणार होते आंदोलन। खिद्रापूर तालुका शिरोळे येथील कर्नाटक जुगुळ खिद्रापूर पुलाच्या रखडलेल्या पूल बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 8 दिवसांच्या आत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्याने प्रस्तावित जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते। खिद्रापूर जुगुळ दरम्यानच्या पुलाचे काम आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने अनेक दिवसापासून रखडले आहे। पुलासाठी आवश्यक असलेले जमीन अधिग्रहण तात्काळ पूर्ण करून काम सुरू करावे या मागणीसाठी यापूर्वी प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने सोमवारी सकाळी खिद्रापूर येथे पुलाच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलसमाधी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। दरम्यान जलसमाधी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच शिरोळचे नायब तहसीलदार विलास भिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जमीन मालक व शासन यांची इचलकरंजी प्रांत अधिकारी कार्यालयात 8 दिवसाच्या आत संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येईल, तसेच पुलाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। यावेळी बोलताना प्रमोद पाटील म्हणाले की महाराष्ट्र हद्दीतील अनेक गावे महापुराच्या काळात पाण्याखाली जात असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी तसेच महापुराच्या काळात नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरणासाठी हा पूल अत्यंत आवश्यक आहे। यावेळी दयानंद खणोरे, अविनाश पाटील, पूजा खणोरे, रोहित मलमे, संदीप पवार, हिदायत मुजावर, अण्णासाहेब कुरुंदवाडे, रावसाहेब रायनाडे, रामगोंडा पाटील, जहांगीर सनदी, सदानंद माने, मियाखान मुकाशी, जिनेंद्र कागवाडे, इर्शाद मुजावर, रमेश जोशी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी आनंदा शिंगे, कुरुंदवाड। कर्नाटक आमचं गाव एक सकाळी 10ला बसला तर संध्याकाळी 7ला जातो आम्ही दादा। फुल पाहिजे झाले दादा आम्हाला। काय करा सगळे किती म्हणजे आम्ही येतो दादा येतो दादा पैसे आम्ही हायचं बघा दादा। आम्हाला कर्नाटक येत नाही कळलं खिद्रापूर पाणी आल्यामुळे मागणी मान्य करा ना तर तुमची खुर्ची आम्हाला फुल व्हायलाच पाहिजे। आम्हाला महापुरात त्रास होत। म्हातार माणसं जाणार कसं? नाव लवकर येत नाही, आगवत लवकर येत नाही। आम्ही नावाना जाणार नाही, आम्ही फुलावरून जाणार। घर सगळं पाण्यात आहे। पाणी येतं वर्षाला त्रास आहे आम्हाला। खिद्रापूर जुगुळ पूल, खिद्रापूर जुगुळ पूल, उदासीन प्रशासनाचा धिक्कार असो, उदासीन प्रशासनाचा खिद्रापूर जुगुळ पूल। नमस्कार, मी पूजा अविनाश पाटील, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य। सकाळी 10 वाजल्यापासून इथं पंचकोशीतील खिद्रापूर गावातील ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आम्ही 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं होतं की या पुलाच्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुरू करा, नाहीतर आम्ही 5 तारखेला पाण्यामध्ये राहून आंदोलन करीन। पण त्यांनी काही पाठपुरावा न घेतल्यामुळे आम्हाला आज येथे संख्येने उपस्थित राहावे लागले आणि इथं सगळं जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे। तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की 12 तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून। त्यानुसार आम्ही 12 तारखेला मीटिंग घेणार आहे। त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तरी आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे।
सर्वांना नमस्कार. प्रथमतः मी कर्नाटक सरकार व खासदार हुक्केरी साहेब व ज्यांनी या पुलासाठी मदत केल्यात, आमचे तालुक्याचे आमदार यड्रावकर साहेब असतील आणि इथं जमीन देताना कदम परिवार, खोत परिवार हे ज्या लोकांनी केलं त्या सर्वांचं आणि ज्यासाठी प्रयत्न केलं, खानोर साहेब असतील किंवा छत्रपती ग्रुप असतील, हे घडवण्याचं काम केलं त्या सर्वांचं मनापासून अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आमच्या या छत्रपती ग्रुपला गावकऱ्यांनी सुद्धा भरपूर याच्यात पाठिंबा देऊन आले. सर्वांचं पण मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. आज प्रांत साहेब आणि छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद दादांची फोनवर चर्चा झाली की पुढच्या सोमवारी आपली बैठक लावण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या बैठकीच्या संदर्भात बोलायचं झालं की तो माणूस तयार झाला तर तुमचं तुम्ही तयार करून घ्या, किंवा प्रत्यक्षात तुम्हाला त्याच्या जमीनचीच आवश्यकता असली तर आमची इथं समोरच जमीन आहे, मी त्याला डिवाइड करून द्यायला तयार आहे आणि तो विषय तुमचा मार्गी लावायला तयार आहे. त्या जमीनसाठी अडवून तर गावकऱ्यांमध्ये साहेब हे प्रशासकासाठी पेक्षा पण तुमची आत्ता तुम्हाला जरा तारंबळ होत असेल तर ज्यावेळी पूर येईल त्यावेळी या गावकऱ्याजवळ तुम्ही नाही आला तर पण चालेल, आम्ही जाऊन शिरगुप्पीला थांबू. म्हणजे एवढी अडचण या गावकऱ्याला आहे. म्हणजे प्रशासकाच्या ह्याच्यावर 50% भार कमी होणार आहे या गावावरचा. म्हणजे आम्हाला तुम्ही लवकरात लवकर या पुलाचं मार्गीच लावून देण्याचं काम सोमवार घेतलं आहे. सोमवारचं मंगळवार करू नका, नाहीतर पुलावरनं उडी मारायची वेळ आणू नका आम्हाला. एवढं म्हणून मी माझं मनोगत